तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळे दिवाळी विशेष भागात. तर मी इथे 100 ग्रॅम रवा घेतलेला आहे, नंतर 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात, आपण वजनी घेतो आहे सगळं. 300 ग्रॅम तेल घेतलेलं आहे शेंगदाण्याचं, 250 ग्रॅम पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण साखर पाण्यामध्ये विरघळवून घेणार आहोत. 1 चमचा मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 किलो मैदा घेतलेला आहे. 1 किलो मैद्यामध्ये आता आपण तो 100 ग्रॅम रवा मिक्स करून घेतला आहे. त्यानंतर साखर विरघळवून घेतली पाण्यामध्ये, त्यामध्ये आता आपण तेल मिक्स करून घेत आहोत, म्हणजे एकजीव होईल मिक्सचर. आणि तेच आता आपण आपल्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि पीठ मळून घेणार आहोत. तर पिठाची कन्सिस्टन्सी अशी आपल्याला लाटायला खूप जड जाणार नाही, अशा पद्धतीने आपण ठेवायची आहे. सो कुठल्याही प्रकारच्या गठोळ्या न ठेवता आपण करून घेणार आहोत. नंतर आपण आता शंकरपाळे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गॅसवर. इथे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि आता मी ते लाटायला घेत आहे. तर लाटताना तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही तसं केलेस तर थोडेसे शंकरपाळे असे खुसखुशीत आणि त्याला प्रॉपर अशा घड्या दिसतात. तर ते दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही खुसखुशीत लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही चौकोन करून लाटून घ्यायचं आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता किती हळूवारपणे आपण लाटू शकतो इझिली. जास्त जोर द्यावा लागत नाही आहे आपल्याला. नंतर साईडचं आपण कट करून घेऊ, म्हणजे आपले शंकरपाळ्यांचा आकार एकदम चौकोनी येईल. आणि मग बाकीचे आपण आता चौकोनी असे काप करून घेणार आहोत. तुम्हाला हवे तसे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आकार देखील देऊ शकतात. तुम्हाला हवे तर तुम्ही थोडेसे तिरपे काजू कतलीसारखेही काप देऊ शकतात. इथे मी सरळ आपले स्क्वेअर करत आहे आणि नंतर आपण ते आता तळून घेणार आहोत तेलामध्ये. जनरली आपण तेलाचं जे मोहन टाकलं त्याऐवजी तुम्ही तुपाचंही टाकू शकतात, जर तुम्हाला तूप आवडत असेल तर. पण मी इथे तेलाचं मोहन घातलेलं आहे, कारण तूप एवढं मला काही विशेष आवडत नाही. तर अशा पद्धतीने छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तुम्ही काप करून घेऊ शकतात, जसे तुम्हाला आवडतात तसे.